शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो धाराशिव नगरीमध्ये गजानन महाराजांच्या पालखीसाठी रांगोळी काढण्यात आलेल्या आहेत आणि धाराशिवमध्ये भाविक जे आहेत भक्त जे आहेत पालखीच्या स्वागतासाठी गजबची तयारी भाविकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच विदर्भातली सर्वात मोठी पालखी म्हणून या पालखीकडे पाहिलं जातं। शेगाव ते पंढरपूर असा 500 ते 550 किलोमीटरचा प्रवास पायी करत ही पालखी शेगाववरून पंढरपूरला पोहोचते आणि अगदी शिस्तीमध्ये आणि अगदी सगळे नियम पाळत ही पालखी शेगाववरून पंढरपूरला प्रत्येक वर्षी परंपरेनुसार अगदी नियमाने जात असते। आज धाराशिव मध्ये सकाळी सकाळी या पालखीचं आगमन झालेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी अगदी शिस्तीमध्ये टाळ वाजवणारे वारकरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। 56 वर्षाची परंपरा जी आहे ती या पालखीने अगदी नित्यनेमाने ठेवलेली आहे। एकंदरीत ही पालखी आज शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये मुक्काम करते आणि उद्या मार्गे प्रस्थान करते। एकंदरीतच आज आपण पाहिलं तर धाराशिव शहरामध्ये भक्तिमय वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज सकाळी 8च्या दरम्यान या पालखीनं धाराशिवमध्ये आगमन केलेलं आहे। ते आज संध्याकाळी या पालखीचा मुक्काम असतो आणि पालखी धाराशिवमध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।